श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सर्वप्रथम होळी पौर्णिमा हुताशनी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आजच्या दिवशीचे उपाय, त्याचप्रमाणे पवित्र वशीकरण, होळीच्या अग्नीमध्ये काय वस्तू टाकायच्या, हे सर्व काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत। अजूनही कोणी पाहिले नसतील तर कृपया बघा। चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या राखेचे काही प्रभावी उपाय बघणार आहोत। आता आज होळी प्रज्वलित केल्यानंतर संध्याकाळी 5:55 होळी आहे। त्यामुळे आपण घरी असो किंवा आपली सामूहिक होळी असो, आता मी घरी होळी नाही पेटवत तर मी सामूहिक होळीमध्येच नैवेद्य देत असते। तर काय करायचं आहे, पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे संपूर्ण ताट, आता कुणी काही कारणानं पुरणपोळी नसेल केली, खीरपोळी असेल किंवा जे काही तुम्ही घरामध्ये आज गोड करणार आहात त्याचं संपूर्ण ताट तयार करावं आणि त्यानंतर 1 लोटा पाणी आपल्या घरातून म्हणजे छोट्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यावे। उदबत्ती असेल, कापूर असेल, आपण सांगितलेले उपाय असतील, हे सगळं काही तुम्हाला घेऊन तिथं जायचं आहे। सगळ्यात आधी होळीभोवती पाणी हे करायचं आहे। फिरून केलं तरी चालेल, जवळून केलं तरीही चालेल। पाणी आपण वाहिल्यानंतर होळीला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे। हळद कुंकू जे काही तुम्ही नेलं असेल ते अक्षता वाहून घ्यायचे आहेत। त्यानंतर होळीमध्ये आपण जो नेलेला नैवेद्य आहे पुरणपोळीचा तो हे वाहून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये आपण वाहायचा आहे। होळीचा नैवेद्य अग्नीमध्ये आपण वाहून घ्यायचा आहे। आपल्याकडून होळीला नैवेद्य, होळीला शांत करण्यासाठी हे नैवेद्य असतात। आठवणीने जाताना 1 नारळ प्रत्येकाने न्यायचा आहे आणि नारळ सुद्धा होळीमध्ये आपल्याला घालायचा आहे, प्रज्वलित करण्यासाठी म्हणजे पेटवण्यासाठी त्यामध्ये घालायचा आहे। आता एक उपाय तुम्हाला सांगते, जो उपाय तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही। ज्यांना खूप जास्त दुश्मन आहेत, ज्यांना कोर्ट कचेरी मागं लागलेली आहे, ज्यांना पोलीस कस्टडी वगैरे चुकीच्या गोष्टी मागं लागल्या आहेत किंवा ज्यांच्या सुखी संसारामध्ये कुणी आड येत आहे, अशा सगळ्यांसाठी हा उपाय आहे। फक्त हा जो उपाय आहे ना, ती सगळी होळी शांत होऊन तिथं कुणी नसताना तुम्हाला करावा लागेल। फारसा काही वेगळा नाहीये, फक्त होळीला पाणी व्हायचं आहे आणि होळीला आपण जी सरळ प्रदक्षिणा मारतो की नाही, अशी उलट्या 3 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि होळीला प्रार्थना करायची आहे। आणि ती व्यक्ती जर तुम्हाला माहित असेल, पोलीस कस्टडी, कोर्ट कचेरी हे जे तुम्हाला त्रासदायक ठरत आहे, तर त्यांचं नाव एका कागदावर लिहून तो कागद होळीमध्ये तुम्हाला पेटत्या टाकायचा आहे। याच्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला कोणतीच हानी होणार नाही, फक्त तुमच्या मागचा त्रास कमी होईल आणि आपल्याला आपल्या मागचा त्रास कमी करायचा आहे। कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास, आपल्यामुळे हानी पोहोचणे किंवा काही जरा विचित्र टायटल असतात बघा, शत्रू तडफडून मरेल, आपल्याला कोणालाही तडफडवायचं नाहीये, असलं काहीच करायचं नाही, कारण तसं करून आपलंही कधीच चांगलं होणार नाही, हे तुम्हाला अगदी पटत असेल। बरं चला, आजचे उपाय सांगते। आज संध्याकाळी जेव्हा होळी शांत होईल किंवा तुम्ही जाल तेव्हा जरी तिथे थोडीशी राख तुम्हाला दिसत असेल तर ती राख एका बाटलीमध्ये किंवा एका कागदामध्ये भरून आठवणीने घरी आणायची आहे। घरी आणल्यानंतर उद्याचे उपाय सांगते। आता आज झाली होळी, उद्याचे उपाय सांगते किंवा चंद्रग्रहण आहे उद्या वगैरे, हे सगळे आहे म्हणून परवा करा सरळ। परवा दिवशी हे उपाय तुम्ही केलेत तरी चालू शकतं। काय करायचं आहे तुम्हाला, तर ती होळीची जी राख आहे ती घरी आणायची आहे। सगळ्यात आधी प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यात ती थोडी थोडी घालायची आहे। अंघोळीच्या पाण्यात नसेल घालावीशी वाटतं तर प्रत्येकाच्या कपाळाला त्या होळीच्या राखेचा टिळा लावायचा आहे, मग अंघोळीला जायचं आहे। म्हणजे एकूण एकच ती थोडीशी अंगावर आपल्याला आली म्हणजे बास झालं। कुणी ऐकत नसेल घरातलं तर ती होळीची राख आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे। थोडीशी राख जपून ठेवायची आहे, नंतर कुठलाही त्रास झाला तर साठी। आता बाकीच्या राखेचा उपाय सांगते। त्यातली चिमूटभर राख घ्यायची आहे। आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला चिमूट चिमूट आपल्याला टाकायची आहे।
निगेटिव्हिटी, नजरबाधा, कुठलेही दोष निघून जातील. व्यवसायाचं ठिकाण असेल, दुकान असेल, तर तिथे सुद्धा आतमध्येही तुम्हाला राख सगळीकडे थोडी थोडी टाकायची आहे. दुकानाच्या उंबऱ्यावरती म्हणजे दुकानाच्या प्रवेशद्वारावरती पण टाकायची आहे. याच्यामुळे पण तुमच्यावर कुणी काही केलं असेल, तुमचा व्यवसाय चालत नसेल, दुकान धंदा चालत नसेल, तर तो चांगला चालण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तिसरा उपाय म्हणजे घरामध्ये सुद्धा ही जी राख आहे, होळीची पवित्र राख, ती आपल्याला प्रत्येक घराच्या कोपऱ्यात चिमूट चिमूट, अगदी हॉल, बेडरूम, किचन सगळीकडे तुम्हाला चिमूट चिमूट टाकायची आहे, टॉयलेट बाथरूम अर्थातच सोडून. तर अशा पद्धतीने ही जी होळीची राख आहे ती तुम्हाला टाकायची आहे. लहान मुलांना नजर लागते, तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला खूप जास्त नजर लागते, तर चांदीचा ताबीज एक करून घ्यायचा आहे, पातळ साधा. असं नाही की चांदी महाग आहे म्हणून खूप खर्च करायचा आहे, अगदी साधा पातळ. त्यामध्ये ही राख भरायची आहे. आणि पुरुष असाल तर उजव्या दंडाला, स्त्री असाल तर डाव्या दंडाला, दंडाला आवडत नसेल तर गळ्याला हा ताईत बांधायचा आहे. तुम्हाला वाटलं की आता मला नकोय, नाही घालायचंय, थोडे दिवस घालून तुम्ही काढून पण टाकून देऊ शकता, किंवा मग कायमस्वरूपी पुढच्या होळीपर्यंत वापरू शकता. पुढच्या होळीला तो विसर्जन करायचा आहे. हा पण होळीचा एक खूप चांगला उपाय आहे. त्याच पद्धतीने होळीची थोडीशी राख जपून ठेवायची आहे. जेव्हा कधी लहान मूल रडतं, अपघाताची भीती वाटते, लांब गावाला जायचं असतं, घराला नजर लागेल असं वाटतं, त्यावेळेस हे सांगितलेले सगळे उपाय तुम्ही रिपीट करू शकता. तर हे होळीच्या पवित्र राखेचे उपाय प्रत्येकाने करा, कारण हे खूप जास्त फायदेशीर आहेत. सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी मांसाहार वगैरे कुणी करू नका, घरात भांडण तंटा करू नका, निसर्गाला हानी पोचवू नका, वेडेवाकडी गाणी लावून डान्स वगैरे बिलकुलही करू नका. काल दाखवलेल्या व्हिडिओमधील देवी देवतांच्या मूर्ती ज्यांना पाहिजे असतील, लक्ष्मी कुंचन सेवा आज पौर्णिमेनिमित्त स्वामी प्रकट दिन आलेला आहे, त्यानिमित्त ज्यांना ज्यांना महाराजांची अष्टधातूची सिद्ध मूर्ती घ्यायची आहे, प्राणप्रतिष्ठा केलेली लक्ष्मी मूर्ती ज्यांना हवी आहे, शेषनागावर बसलेले भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची, नुसत्या माता लक्ष्मीची कमळावर बसलेली, गणपती, कृष्ण, अन्नपूर्णा, कुबेर देवता यापैकी कुठलीही मूर्ती, दत्त महाराज, विश्वकर्मा मूर्ती, तर तुम्ही मला खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता. फिरोजा मनी मॅग्नेट पायराइड ब्रेसलेट होळी पौर्णिमेनिमित्त आज 2700 रुपयाला 3 आहेत. ज्यांना ज्यांना हवे त्यांनी त्यांनी आजच्या दिवशी बुक करू शकता. उदबत्त्या 4 वर 2 आपण फ्री देत आहोत. गुढीपाडव्यापर्यंत ही ऑफर आहे. 4चे पैसे भरा, 2 तुम्हाला फ्री मिळणार आहे. तर जे जे हवं त्यासाठी खाली व्हॉट्सअप क्रमांक देत आहे, त्यावर संपर्क साधावा. श्री स्वामी समर्थ.